विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 7वी विषय इतिहास पाठ 6 मुघलांशी संघर्ष या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सेट करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये आपण कितवीला आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला चालू करूयात। प्रश्न पहिला आहे, खालील घटना कालक्रमे लावा। त्याचे उत्तर आहे, पहिला आहे 6 शाहिस्ते खानाची स्वारी, 2 लाल महालावर छापा, 5 पुरंदरचा तह, 3 आग्र्याहून सुटका, 4 राज्याभिषेक, 1 शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम। प्रश्न दुसरा आहे, शोधा म्हणजे सापडेल। 1 आहे संस्कृत शब्द असणारा कोश, उत्तर राज्य व्यवहार कोश। 2 त्र्यंबकगड जिंकून घेणारा, उत्तर मोरोपंत पिंगळे। विद्यार्थी मित्रांनो मी फास्टमध्ये तुम्हाला व्हिडिओ सांगत आहे, त्यामध्ये तुम्हाला फायदा होणार। जर तुम्ही स्लो स्पीडमध्ये व्हिडिओ बघितला किंवा व्हिडिओ पॉज करून प्रश्नाचे उत्तर लिहिले तर तुम्ही संपूर्ण लिहू शकाल। मी चला तर पुढे फास्टमध्ये तुम्हाला उत्तर सांगितून देतो। तिसरा आहे, वनी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार, उत्तर दाऊद खान। 4 इंग्रज डच फ्रेंच यांच्या वाखारी असलेले ठिकाण, सुरत। तुमच्या शब्दात लिहा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, उत्तर सतत 30 वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार झाले होते, तथापि स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्यास अधिकृतता आणि सर्वमान्यता प्राप्त होणे आवश्यक आहे हे महाराजांच्या लक्षात आले। यासाठी विविध राज्याभिषेकाची गरज होती, म्हणून त्यांनी 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागा भट्ट यांच्या हस्ते रायगडावर आपला राज्याभिषेक करवून घेतला। या राज्याभिषेकाद्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले। सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली, ते आता शककर्ते झाले। राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली। या नाण्यांवर शिवराज छत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आली। दुसरा आहे, आग्र्याहून सुटका, उत्तर महाराज आग्र्यास पोहोचले, तथापि औरंगजेबने दरबारमध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही, त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला। त्यानंतर बादशहाने त्यांना नजरकैदेत ठेवले आणि बादशहाच्या या कृतीने डगमगून न जाता महाराजांनी नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली। औरंगजेबाच्या कैदेत असताना शिवरायांनी आजारी पडण्याचे सोंग घेतले। हा आजार बरा व्हावा म्हणून त्यांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली आणि पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत, पण पुढे पुढे ते कंटाळले व पेटारे उघडून पाहिनासे झाले। संधी साधून एके दिवशी शिवराय व संभाजी या पेटाऱ्यातून पसार झाले। अशा प्रकारे ते आग्र्याहून शिफातीने निसटले आणि काही दिवसांनी महाराष्ट्र सुरक्षितपणे पोहोचले। शिवाजी महाराजांची दक्षिण मोहीम, उत्तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर सुमारे 3 वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये दक्षिणांनी मोहीम हातात घेतली। गोवळकोंडास यांनी कुतुबशाही भेट घेतली, त्याचबरोबर मैत्रीचा तह केला। पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच सध्याच्या तमिळनाडूमधील जिंजी, वेल्लोर येथील एखादे किल्ले, आदिलशाहीचा इतर काही प्रदेश जिंकून घेतला। त्यांच्या फौजेने तेथील प्रजेला कोणताही त्रास दिला नाही। जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य अधिकारी म्हणून रघुनाथ नारायण हनुमंते यांची नेमणूक केली। तसेच दक्षिणेच्या मोहिमेत तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याचा शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णयात्मक महत्त्व आले। 4 शिवाजी राजांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी, उत्तर शिवरायांनी रायगडावर राज्याभिषेक करण्याचे ठरवले। त्यांनी राज्याभिषेकासाठी पुढील तयारी केली। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी अत्यंत मौल्यवान रत्नजडित सोन्याचे सिंहासन बनवण्यात आले, त्यावर शुभ्र छत्र बसवले। राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी काशीला स्थायिक झालेले गागा भट्ट यांना बोलवण्यात आले। राजेरवाड्यांना आमंत्रण दिले। शिवरायांना सोन्याच्या चौरंगावर बसवले। 7 नद्यांचा आणि समुद्राच्या पाण्याने भरलेल्या गागरींची धारांनी शिवरायांचा जलाभिषेक झाला। त्यानंतर त्यांनी जिजाबाईचा आशीर्वाद घेतला। गागा भट्टांनी सोन्या मोत्यांच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व शिवछत्रपतींचा जयजयकार झाला। अशा तऱ्हेने 6 जून 1674 या दिवशी शिवरायांचा राज्याभिषेक झाला। प्रश्न 4 कारणे लिहा। 1 शिवरायांनी पुरंदरचा तह केला, उत्तर कारण जयसिंगाने शिवाजी महाराजांकडे किल्ले जिंकून घेण्याची योजना आखली।
दिलेर खान आणि जयसिंगने पुरंदरला एवढा घातल्यामुळे प्रचंड मुघल फौजेला तोंड देताना मराठ्यांची अवस्था बिकट होऊ लागली. स्वराज्याच्या भूप्रदेशात प्रचंड मुघल सैन्याचा बेचिराग केला. तरी शिवाजी महाराजांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु पुरंदरच्या वेढ्यात मोरारबाजी देशपांडेला लढताना वीरमरण आले. मुघलांच्या लष्करी सामर्थ्याने आपला निभाव लागणार नाही आणि आपल्या प्रजेचे मोठे नुकसान होत आहे असे महाराजांच्या लक्षात येताच शिवाजी महाराजांनी जयसिंगाबरोबर बोलणी करण्याचा निर्णय केला. या सर्व बाबींमुळे शिवरायांनी पुरंदरचा तह केला. 2. शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. उत्तर कारण स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकाच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. तसेच पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवण्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूयात एका नवीन स्वाध्याय व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.